जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19वा. शिकवण नाम. समास 7वा. यज्ञ निरूपण नाम. श्रीराम समर्थ. कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे, ऊने पडोचे नेदावे कोणी एक विषयी. श्रीराम समर्थ. दशक 19वा. शिकवण नाम. समास 7वा. यज्ञ निरूपण नाम. परमार्थात प्रयत्नाची खूप गरज आहे. समर्थ म्हटले प्रयत्न सोडायचे नाही तो. परमार्थाला मागं पडायचं नाही अजिबात. जसा मनुष्य प्रपंच अखंड करत असतो, दिन रात्रंदिवस अखंड आपण संसारासाठी झिजत असतो, परंतु परमार्थात किती झिजतो ते बघता आलं पाहिजे हो. आपलं हित कशात आहे. कितीही संसार केला कुणीही पारितोषिक देत नाही. जगामध्ये श्रीमंत जरी असला तरी कुणी पारितोषिक देत नाही की तू उत्तमाचा संसार केलाय म्हणून. म्हणजे आपण आतापर्यंत बघितलं, अनेकांनी भरपूर कष्ट करून भरपूर कमवून ठेवलं. ज्यांच्यासाठी कमवून ठेवलं त्यांना आपल्यासाठी वेळ नाही. परवाचीच घटना आपण पाहिली ना, की वडिलांना 3 मुली आणि 250 कोटीची प्रॉपर्टी ठेवली पाठीमागं मुलींसाठी, परंतु मुलींना वडिलांच्या अंत्यसंस्काराला यायला सुद्धा नाही, वेळ नाही. मग समर्थ म्हणते अट्टहास कोणासाठी करायचा आहे. कमवण्याबद्दल समर्थ म्हटले वाद नाही, परंतु ते कमवत असताना महत्त्वाचं कमवलं पाहिजे, जे आपल्याला शेवटच्या काळामध्ये उपयोगी पडणार आहे ते आपल्याला कमवता आलं पाहिजे. पैसा हा सर्वस्व नाही. समर्थ म्हटले जो आपल्याला त्या परमात्माकडे घेऊन जाणार आहे त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे, ते आपल्याला कमवायचं आहे. बाकी मनुष्य कुणी काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. मरण हे काय आहे हो. समर्थ म्हटले यादीत आहे आपण सगळेजण. मरण हे कसं आहे हो, त्रिकालाबाधित सत्य आहे. ते बदलता येत नाही. समर्थ म्हटले देव जरी अवतार घेऊन आले ना तरी त्यांना मरण चुकलेलं नाही. लक्षात ठेवा. मरणाचे स्मरण असू द्यावे, हरिभक्तीस सादर व्हावे. समर्थांनी अखंड आपल्याला परमार्थ करायला शिकवलाय हो. हा परमार्थ आई वडील करायला शिकवू शकत नाहीत. त्याला सद्गुरूच परंपरा पाहिजे हो. सद्गुरू परंपरेशिवाय हा परमार्थ आपल्याला कोणीही शिकवू शकत नाही. चांगले कर्म करायला शिकवण्यासाठी कोणतरी गुरु असावाच लागतो ना. सद्गुरू चांगलेच कर्म शिकवतात. लक्षात ठेवा. सद्गुरू परंपरेनं अखंड उत्तमाचं कर्म आपल्याला शिकवलंय. अहो, परमार्थासाठी जे आवश्यक आहे ते शिकवलं ना. वाईट तर काही शिकवलं नाही. समर्थ म्हटले की अरे जे कुणासाठी सांगितलं हो, पहिलीच कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणी विवरावे. अहो, समर्थ म्हटले श्रोतेची कोणतीच शंका मी ठेवणार नाही हो. कथेचं घमंड भरून देणारा आलाय ना हो आपल्याला. अखंड भरून द्यायला आलेत समर्थ. कथा अखंड आपल्याला भरून द्यायला आलेत, परंतु आपल्याला घेता आलं पाहिजे हो. आपली दुबळी जोळे ठेवायचे नाही. समर्थ म्हटले नीटकी ठेवायची. श्रवण करायचंय, उत्तमाचं श्रवण करायचंय. समर्थ म्हटले एवढं उत्तमाचं श्रवण करायचंय की त्यातून विवरण करता आलं पाहिजे हो. कथेचे घमंड भरून द्यावे. समर्थ म्हटले लय पुढाकार घ्यायची सवय आहे ना तुम्हाला. ज्या लोकांना की जास्त पुढाकार घ्यायची सवय आहे त्यांनी समर्थ म्हटले स्वतःला अशी सवय लावा की कुठलाही मनुष्य तुमच्यापासून माघारी नाही गेला पाहिजे. लक्षात ठेवा. अहो, कथेचं घमेंड भरून देण्यासाठी तर असं भरून कथा देण्यासाठी तर सद्गुरू आलेत आपल्याला. परत कुठलीही आपल्याला अडचण आली तर प्रत्येक अडचणीतून सोडवणारे आपल्याला सद्गुरू आहेत. अहो, केवढाही भला मोठा प्रसंग असू द्या, एवढीशी समर्थ म्हटले एवढीशी वस्तूसुद्धा आपल्याला काय पडते व उपयोगाला पडून आपला तो प्रसंग टळला जातो. समर्थ म्हटले एवढं प्रेम आहे, एवढं सद्गुरूचं आपल्यावरती प्रेम आहे की विचारता सोय नाही. समर्थ म्हटले कारण का हो, आग्र्यावरून नजर कैदेत होते ना, तिथून सुटणं म्हणजे सोपं कार्य नाही. समर्थ म्हटले पण सुटले ना. विश्वासता निरूपणे मोक्ष लागेच तत्क्षणे. विश्वास होता हो, सद्गुरू आपल्याला सोडवणार आहेत. समर्थ म्हटले मी ठाई असताना कशाला चिंता करतो. तेवढंच वाक्य श्रवण केलं आणि काय हो, मिठाई वाटूनच काय केले हो, बाहेर पडले ना.
म्हणजे मी ठाई असताना तुम्ही याला कशाची काळजी आहे? समर्थ म्हटले काय काळजी करू नका, काय चिंता करू नका, अखंड परमार्थ करा, परमार्थात खंड पडू देऊ नका. कथेचं घमंड भरून देण्यासाठी चालू आहे हो मी. अखंड कथा किती पाहिजेत तुम्हाला, किती निरूपण पाहिजे, भरभरून निरूपण दिले हो सद्गुरूंनी. पण आपल्याला वेळ नाही, परमार्थासाठी आपल्याला वेळ नाही. या संसारात प्रेमात आपण काय केलं हो, गुरफटत चाललोय. समर्थ म्हटले जसा जोडीदार म्हणतोय तसं आपण वागतोय. समर्थ म्हटले पण करणार काय हो? कर्तव्य तर फार महत्त्वाचं आहे ना. समर्थ म्हटले कर्तव्य फार महत्त्वाचं आहे. काय कर्म आपलं चुकत असेल माहीत नाही. समर्थ म्हटले परंतु आपल्याला श्रवणापासून अलग होता कामा नाही हो. समर्थ म्हटले श्रवण म्हणजे काय हो? केलेलं श्रवण त्याचं मनन झालं पाहिजे, निजध्यास झालं पाहिजे, विवरण झालं पाहिजे, ते श्रवण आहे हो. जे श्रवण केल्याने तुमच्या अंतरंगात बदल होतोय, तुमच्या आचरणामध्ये बदल होतोय, वाईट गुण जाऊन सद्गुण येत आहेत, असं श्रवण तुम्ही दिलं पाहिजे हो. अशा कथा सांगितल्या पाहिजेत, असा अखंड समर्थांनी पहिल्याच ओवीत सांगितलंय हो. कुणाला माघारी पाठवायचं नाही. समर्थ म्हटले जेवढे माझ्या आलेत ना आश्रमामध्ये, कुणालाही मी नाराज करणार नाही, प्रत्येकाला भरभरून देणार आहे हो. परमार्थ भरभरून देण्यासाठीच मी आलोय आणि मी हे कार्य चालवलंय. सद्गुरू परंपरा म्हणते ना, किती भरून न्यायचंय तेवढं न्या. परंतु माणूस संसारातलं एखादा ट्रक वगैरे बघा उलटला म्हणजे ॲक्सिडेंट झाला, माणूस विचार करत नाही की अरे हे कोणाचं तरी आहे, त्याला कोणीतरी पैसे मोजलेत, काय नाही. तेल सांडू द्या, पेट्रोल सांडू द्या, कोळसा सांडू द्या, समर्थ म्हटले भरभरून माणसं पळवतात. समर्थ म्हटले अरे संसारातलं पळवायचं बंद कर, परमार्थ पळव. परमार्थातलं असं पळवतंय का? काय नाही, मला जेवढं मिळतंय तेवढं मी घेतो परमार्थातलं आणि माझ्याकडं भरभरून साठवतो, असं आहे का? समर्थ म्हटले चढाओढ कुठं आहे माणसाची? तर अखंड संसारात आहे. अखंड संसारासाठी तर पडतंय हो. शेवटच्या क्षणापर्यंत ते अडकून राहते. समर्थ म्हटले संसारात. समर्थ म्हटले अरे संसारात अडकून उपयोगाचं नाही रे, काय नाही उपयोगाचं. कारण समर्थ म्हटले सुटता आलं पाहिजे रे. एवढं घेऊन आलोय सगळं, एवढं सगळं तुझ्यासाठी घेऊन आलोय. फक्त मी वाट बघतोय तू कधी माझ्यापर्यंत येतोय आणि मी तुला कधी एवढं देतोय. बघा अखंड सद्गुरू परंपरा वाट बघते आपली, परंतु आपण कमी पडतोय. समर्थ म्हटले अरे कितीही सोनं असू दे, कितीही हिरे असू दे, कितीही माणिक असू दे, भले भले मोठे राजे होऊन गेले हो, कुणाकडं जो एकदा ताटात सोन्याच्या ताटात जेवलेला ताट दुसऱ्यांदा घेत नव्हता, असा एवढा श्रीमंत अजून तर कोणी झाला नाही. एवढा श्रीमंत कोण होता? समर्थ म्हटले रावण होता. परंतु काय साठवावं कळलं नाही हो. समर्थ म्हटले अखंड काय नव्हतं त्याच्याकडं, सगळं होतं. वंश परंपरा उत्तमाची होती, बायका पत्नी पतिव्रता, मंदोदरी पतिव्रता पत्नी होती त्याच्याकडं, आणि तीही विश्वात सुंदर अशी पत्नी त्याच्याकडं होती. देवानं स्वतःला बनवलेलं घर आपल्याला माहीत आहे, लंका हे श्री शंकराने पार्वतीसाठी बनवलं आणि वास्तुशांतीला कोणाला बोलवलं? रावणाला, ब्राह्मण म्हणून. रावण ब्राह्मण होता हो. आणि विचारलं, श्री शंकरांनी पूजा ही झाल्यानंतर रावणाला विचारलं काय दान पाहिजे तुम्हाला? त्यावेळेस काय हो ते घरच मागितलं, दिलं ना शंकरांनी दिलं. देव कोणाला रिकाम्या हातानं पाठवत नाही, तो असतानाच विरक्त आहे हो सगळ्यापासून, लगेच देऊन टाकलं क्षणार्धात. म्हणजे ह्याचं महत्भाग्य बघा ना. देवाच्या पूजेला जात होता हा, देवाच्या पूजेला जात होता. देवाने दानामध्ये त्याला काय दिलं हो? ते सगळं स्त्रीला लंका दिली ना, त्याला लंका दिली. समर्थ म्हटले अखंड सगळं ज्ञान सगळं दिलं होतं. सगळं एवढं विश्वात कोणाकडं ज्ञान नव्हतं एवढं रावणाकडं ज्ञान होतं. समर्थ म्हटले आणि कोणाला एवढी मुलं नव्हती, नातवंड नव्हती, एवढी याला नातवंड परतवंड सगळी होती. समर्थ म्हटले भरभरून असा संसारातही कमी नव्हती आणि परमार्थातही कमी नव्हती. तरी देखील बहिणीचं ऐकलं ना हो, शूर्पणखेचं ऐकलं. समर्थ म्हटले आली ना शूर्पणखेनं काय केलं हो? आग लावली ना.
अशा भरलेल्या संसारात आग लावली. काय म्हटली हो की दादा खूप सुंदर स्त्री आहे ती. कोण? सीता. रावणाने एकच विचार करायला पाहिजे होता की त्या सीतेपेक्षाही सुंदर स्त्री माझ्याकडे आहे, पतिव्रता स्त्री माझ्याकडे आहे, मंदोदरी. मला इतरांच्या स्त्रीकडे बघायचंच नाही. कारण तो काय होता हो, खूप ज्ञानी होता. 4 वेद मुखोद्गत होते. समर्थ म्हटले मुखोद्गत असून उपयोग नाही. सगळा ग्रंथ जरी पाठ असला तर उपयोग नाही. त्या ग्रंथातलं ज्ञान, आत्मज्ञान आपल्या अंतरी गेलेलं असलं पाहिजे होतं. मग एवढी सुंदर पत्नी आपली असताना आपण दुसऱ्याच्या पत्नीकडे बघायचंच कशाला, जायचंच कशाला, हा विचार रावणाकडे आला का हो? नाही आला. समर्थ म्हटले अहो विध्वंस व्हायचा आहे म्हटल्यानंतर काय हो, कारण थोडंसं शिल्लकसुद्धा भारी पडतं. लगेच गेला सीतामाईचं हरण केलं ना. समर्थ म्हटले हरण कुणाचं करायचं हे सुद्धा त्याला कळलं नाही. विश्वाच्या मालकाच्या पत्नीचं हरण केलंय. तू जिवंत राहणार आहेस का? तुला निर्माण करणारा तोय, तुझं पालन पोषण करणारा तोय, तुझा संहार करणारा तोय, आणि त्याच्याच पत्नीला तू घरी आणून ठेवलंयस. तू जिवंत राहणार नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. तरी देखील त्यानं धाडस केलंच ना हो, कुकर्म करण्याचं धाडस केलंच ना. समर्थ म्हटले सगळं ऐश्वर्य तुझ्या चरणाशी लोळत असताना, सगळे देव तू बंदिस्त करून ठेवलेले असताना, तुला त्या विश्वाच्या मालकाच्या पत्नीला बंदिस्त करण्याची गरजच काय होती? काहीच गरज नव्हती हो. समर्थ म्हटले आणि तेही असं नाही, तिला काय करत होता हो, तो फोर्स करत होता हो लग्नासाठी की माझ्याशी लग्न कर. समर्थ म्हटले एखाद्या दुसऱ्या म्हणजे परपुरुषाच्या स्त्रीला, समर्थ म्हटले तसं करणं हे पापच आहे ना. आणि ते अखंड पाप कोणी केलं व रावणानं केलं. समर्थ म्हटले एका पापाच्या भरपाईसाठी सगळ्या संसाराचा नाश झाला हो. सगळं गेलं. समर्थ म्हटले लंका गेली, सगळे त्याचं जे वंशज होते पार्थवांडापर्यंत तेवढं सगळं नष्ट झालं. समर्थ म्हटले कोणीही शिल्लक राहिलं नाही. मग असा समर्थ म्हटले एवढा ज्ञानी असून त्याला कळलं नाही हो, ओळख कळली नाही. समर्थ म्हटले म्हणून आपण ही काय हो खूप हे नाही. समर्थ म्हटले आपण त्याच्या इतकं ज्ञानी नाही, तरी देखील समर्थांनी आपल्याला शिकवलं हो. अहो क्षणोक्षणी समर्थ आपल्याला शिकवत आहेत. श्री मनाचे श्लोक आठवा. आपल्याला सकाळ संध्याकाळ उपासने जे श्री मनाचे श्लोक दिलेत ना, त्यातला कुठला तरी श्लोक आपल्याला दिवसभरात उपयोगाला येतोच. लक्ष ठेवा. समर्थ म्हटले कळेल तुम्हाला. एवढं काय पाहिजे हो, आपली त्याच्याशी संलग्नता पाहिजे. परमार्थाशिवाय अर्थ नाही हो या जीवनाला. परमार्थाशिवाय अर्थ नाही. कारण परमार्थ असा आहे की आम्हाला या सगळ्या ह्याच्यातून सोडवून आपल्याला मुक्त करणार आहे. समर्थ म्हटले म्हणून परमार्थाच्या नादी जास्त लागायचं आहे, प्रपंच संसाराच्या नादी जास्त लागायचं नाही. समर्थ म्हटले आजची पिढी बघा. समर्थ म्हटले आई वडिलांना खांदा द्यावा लागतोय मुलांना, ह्याच्यासारखं दुसरं दुःख नाही. समर्थ म्हटले अहो विचार करा, आई वडिलांनी देखत काय होतं हो, म्हणजे मुलं काय करतायत हो, व्यसनाधीन झालेत सगळे. आणि व्यसनाधीन होऊन काय करतायत हो, कुठं जाऊन धडकती गाडी, कुठं शरीराचं वाटोळं करतायत. एवढं करतायत. समर्थ म्हटले शरीराचं वाटोळं की सगळं शरीरातलं एकही अवयव काय होत नाही, कार्य करत नाही व्यवस्थित. 35व्या वर्षी, 40व्या वर्षी, 45व्या वर्षी जर देह सोडून जायचं म्हटलं तर त्या मात्यापित्यांना कोणाकडं बघायचं हो. आज एवढ्या अट्ठासानं समर्थ म्हटले मुलगा असो किंवा मुलगी असो वाढवलेले असतात ना हो, खूप प्रेमाने वाढवलेले असतात. त्या आई वडिलांना ही अशी व्यसनाधीन मुलं काय करतात व अखंड दुःख देऊन जातात. समर्थ म्हटले तुम्ही नाचा, डान्स करा, रील करा, काही करा, पण व्यसन काय करू नका. आणि त्या मोबाईल ह्या वस्तूपासून थोडं दूर राहो. कारण समर्थ म्हटले अखंड कानात घालतायत आणि अखंड हे करतायत. काय कोण बोलतंय, काय करतंय, कशावरती लक्ष नाही त्यांचं. त्या मोबाईलनं वेडं झाले तो. मग ही पिढी वाचवायची असेल तर त्याला काहीतरी काय पाहिजे तो नियम, रेग्युलेशन्स, म्हणजे रूल अँड रेग्युलेशन्स काहीतरी पाहिजे तो. ही जर पिढी अशी, कारण भारताची खरी संपत्ती ही कोण आहे हो, ही युवा पिढी आहे. जर रोगराई, व्यसन जर ह्या मुलांना लागलं तर
भारत देश सुरक्षित राहणार नाही हो. आणि हे परकीयांनी ओळखलंय आणि ते परकीय आपल्याला काय करतायत हो, गुंतवतायत. हे काय केलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे हो, लवकर ओळखता आलं पाहिजे. समर्थ म्हटले सगळेच काय सारखे नाहीत समर्थ म्हटले. म्हणून समर्थ म्हटले आपलं आरोग्य सांभाळता आलं पाहिजे हो. आरोग्य धनसंपदा. कारण समर्थांनी सांगितलं अज्ञान मूलहरणम. अज्ञान काढलं की शरीर शुद्ध होतंय. आणि मग तुम्हाला काय पाहिजे हो, त्या शरीराला काय पाहिजे हो. समर्थ म्हटले सगळं पाहिजे हो शरीराला. उत्तमाचं खा, जे शरीराला आवश्यक आहे ते खा. समर्थांनी कधी बंधन घातलं नाही तुम्हाला की हे खा ते खा. कारण का हो, शरीराला जे आवश्यक घटक आहे ते घेतलेच पाहिजेत हो. परंतु समर्थ म्हटले काही घ्यायचं, काही ठोसायचं त्या शरीरामध्ये. काय खात्यात काय माहिती. समर्थ म्हटले काय काय मुलं तर काय हो, वरच्याच खाण्यावरती जगतात. पेपर्स, कुठं बिस्किटं, कुठं काय. समर्थ म्हटले अरे ते खा, पण ती काय असावं, कधीतरी खाल्लेलं चांगलं आहे हो ते. रोजच्या आहारात म्हणजे आपण काय करतोय, शरीराला काय करतोय हो, नासवतोय आतून. लक्षात घ्या. म्हणजे समर्थ म्हटले आपल्याला कळलं पाहिजे शरीराला काय आवश्यक आहे हो. उत्तम पालेभाज्या, चपाती, भाजी, वरण, भात सगळं असलं पाहिजे हो जेवणामध्ये उत्तमच. भाजीमध्ये काय व्हेज असो नॉनव्हेज असो ते तुमचा कार्य बघायचं. समर्थ म्हटले समर्थ तिथं कधीही हस्तक्षेप करायला येत नाहीत, लक्षात ठेवा. परंतु समर्थांचं एकच सांगणं आहे, परमार्थ उत्तमाचं करावं. या परमार्थाची सरी कोणच द्यावी हो. या परमार्थाला परमार्थ इतकं श्रेष्ठ ह्या विश्वात काही सुद्धा नाही हो. म्हणून परमार्थ करता आला पाहिजे. मग ज्यांनी जे निरूपण करतात समर्थ म्हटले त्या निरूपणकर्त्यांनी काय केलं पाहिजे हो, भरभरून देता आलं पाहिजे. कुणीही उपाशी जाता कामा नये. लक्षात ठेवा, कुणालाही कमी पडता कामा नये. एवढं भरभरून देण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरूंकडे. आणि सद्गुरू अखंड आपल्याला भरभरून देत आहेत. भेजणार खाले पडिला तो भेजणारी जाणीतला. नेणता लोक उगाच राहिला टकमका पाहत. भेजणार खाली पडिला. समर्थ म्हटले काय हो, निरूपण करताना जर वक्तात जर खाली पडला किंवा गडबडला आणि कशी तरी वेळ मारून नेऊ लागला तर ते कोणाच्या लक्षात येतं, जाणकार श्रोत्यांच्या लक्षात येतं. श्रोते खूप हुशार आहेत. समर्थ म्हटले निरूपणकर्त्यापेक्षाही श्रोते खूप हुशार आहेत. त्यांना लगेच लक्षात येतं की हा काय करतोय हो, कशी तरी वेळ मारून नेतोय. आणि हुशार श्रोत्याला कळणार आहे. परंतु सामान्य श्रोता जो आहे तो आपल्याकडं टकमका बघत राहणार आहे हो. त्याला काय चाललंय काही कळणार नाही. म्हणून समर्थ म्हटले भेजणार खाली पडिला तो भेजणारी जाणीतला. नेणता लोक उगाच राहिला टकमका पाहत. समर्थ म्हटले यासाठी परमार्थ जे लोक करतायत त्यांनी काय करायचं हो, सावधपणे करता आलं पाहिजे. काहीतरी उगाच दिखाव्याचा परमार्थ करायचा नाही. कारण दिखाव्याचा परमार्थच नाही. अंत आपल्याला काय करायचंय हो, त्यातून काहीतरी घ्यायचंय. समर्थ म्हटले परमार्थ काय शिकवतो, परमार्थी तो राजधारी, परमार्थी नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणाच द्यावी. समर्थ म्हटले विश्वात श्रीमंत असू द्या, परंतु त्याच्याकडे जर परमार्थ नसेल तर तो काय आहे हो, भिकारी आहे हो परमार्थाशिवाय. कारण का हो, परमेश्वराकडं जाण्याचा मार्ग जर त्याच्याकडे नसेल तर केलेलं सगळं श्रम शून्य आहे. समर्थ म्हटले आपण पाहतो बघा, कितीही श्रीमंत व्यक्ती असल्या तरी ते देवाला मानतात हो. आपण काय म्हणतो की ह्याला काय गरज आहे देवाला मानण्याची, एवढी पूजा अर्चा करण्याची. समर्थ म्हटले जे दिले ऐश्वर ते टिकवण्यासाठी पण सामर्थ्य लागतं हो. कारण का हो, ते ऐश्वर टिकवण्यासाठी सुद्धा काय लागते, श्रीशिल्लक लागते. समर्थ म्हटले कारण दिलेलं ऐश्वर संपवायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून समर्थ म्हटले ऐश्वर काय करायचं आहे हो, आपल्याला सांभाळून वागायचं आहे हो आपल्याला. कारण समर्थांनी काय सांगितलंय आपल्याला की परमार्थात कमी पडायचं नाही. अजिबात परमार्थात कमी पडायचं नाही. प्रपंचात एक वेळ कमी पडला तरी चालेल, पण परमार्थात एक वेळ कमी पडायचं नाही हो. कारण परमार्थ आपल्याला काय नेणार आहे हो, आईल तीराहून पैल तीराकडे नेणार आहे.
उत्तर विलंबी पडले श्रोत्यास कळो आले, म्हणजे महत्व उडाले वक्तयाचे. अहो, एखाद्या श्रोत्याने जर एखादा प्रश्न विचारला तर हे वक्ता जर बघत राहिला, त्यानं जर नाही व्यवस्थित उत्तर दिलं तर श्रोता काय करतो. श्रोता म्हणजे श्रोत्याच्या लक्षात येतं ही गोष्ट, आणि त्याच्या मनातला जो आदर आहे वक्त्याविषयीचा तो काय होतो, कमी होतो. म्हणून समर्थ म्हटले काय, उत्तर विलंबी पडेले श्रोत्यास कळू आले, म्हणजे महत्व उडाले वक्त्याचे. जर निरूपणकाराला जर उत्तर देताना आलं नाही, श्रोत्यानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, तर त्या वक्त्याचं काय होतं, महत्व कमी होतं समर्थ म्हटले. म्हणजे जो निरूपण आहे, निरूपणात काय महत्वाचं आहे हो समर्थ म्हटले. आणि हे निरूपण फक्त सद्गुरूच करू शकतात हो, दुसरं कोणी करू शकत नाही. सद्गुरूच करतात हे, कारण तेवढं ज्ञान, तेवढी आत्मस्थिती सगळी कोणाकडे हो, सद्गुरू परंपरेकडे. आपल्याकडं नाही. आपण कुठल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही श्रोत्याला. का हो, श्रोते काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही. एक जण सद्गुरूंना म्हणाला, काय म्हणाला हो, श्रोते काय विचारतील आणि काय सांगतील सांगता येत नाही. श्रोता म्हणाला की सद्गुरू काय नाही, मला काय पाहिजे, दुधानं भरलेली विहीर पाहिजे. समर्थ म्हटले ठीक आहे, मी दुधानं भरलेली विहीर देतो, पण तू काय कर, ती विहीर खाली करून पालथी घालून ठेव, मग मी दुधाने भरून देणार आहे ना. म्हणजे श्रोत्यानं कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याला उत्तर सद्गुरूंकडे तयार होतं. लक्षात ठेवा, काहीही विचारू द्या, काहीही अवघड प्रश्न विचारला तरी सद्गुरू त्यांना सहज सोप्या भाषेत काय द्यायचे हो, उत्तर द्यायचे. म्हणजे सद्गुरूंना माहिती आहे ना, की सद्गुरूंना माहिती आहे की श्रोत्याच्या जर प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर श्रोता काय करणार आहे हो, परमार्थाकडे दुर्लक्ष करणार आहे. मग परमार्थात दुर्लक्ष केलेलं सद्गुरूंना चालणार नाही. म्हणून सद्गुरू नेहमी प्रयत्न करतात, म्हणून यत्न निरूपण दिलंय ना हो. नेहमी प्रयत्न काय असतो, प्रत्येक श्रोत्याच्या अंतरीचं समाधान झालं पाहिजे असं निरूपण श्री सद्गुरू देतात. थोडे बोलूनी समाधान करणे, रागे जोन तरी मन धरणे, मनुष्य वेदीच लावणे कोणी एक. काय सांगितलं हो, थोडे बोलूनी समाधान करणे. थोडं बोलून काय करायचंय हो, वक्त्यानं काय हो, थोडक्यात पण मुद्देसूद बोलावे. श्रोत्यांच्या प्रश्नामुळे राग आला तरी काय करायचं हो, एखाद्या श्रोत्यानं असं वाईट प्रश्न विचारला तर सद्गुरू कधी रागवत नाही, सद्गुरू परंपरा कधी रागवत नाही. पण एखादं बघा, एखाद्या दुसरा वक्ता असेल तर त्याला काय येतो, लगेच राग येतो आणि तो काय करतो, रागात काहीतरी बोलून जातो. पण सद्गुरू म्हटले ते योग्य नाही, राग गिळायला पाहिजे हो, कारण आपण कोणही वक्ताय, राग गिळता आला पाहिजे आणि लोकांना आकर्षित करता आलं पाहिजे हो. म्हणजे थोडक्यात इथं समर्थांनी काय सांगितलंय हो, ह्या 4-5 ओळीतच आपल्याला लक्षात आलं की काय हो, समाजात नेतृत्व करणारा मनुष्य कसा असावा याविषयी समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे नुसतं हे असून उपयोग नाही हो, श्रोता असून उपयोग नाही, वक्ता असून उपयोग नाही, श्रोत्याच्या शंकेचं समाधान सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. सोसवेना चिंचिन केली, ते तामस वृत्ती दिसून आली, अवघी आवडी उडाली श्रोत्यांची. समजा एखाद्या वक्त्याला प्रश्न विचारला श्रोत्यांनी आणि तो वक्ता धावून जर गेला अंगावरती चिंचिन करत, तर काय होणार आहे हो, लोकांची आवडी परमार्थातली कमी होईल हो. समर्थांनी म्हणजे परमार्थात निरूपणकार कसा असावा याविषयी सांगितलेलं आहे हो. एखाद्या श्रोत्याने जर प्रश्न विचारला आणि निरूपणकाराला जर राग आला, तान करत त्या श्रोत्याचा खूप बोलला तो, तर काय होईल समर्थ म्हटले, परमार्थावरचा विश्वास उडेल. त्यासाठी वक्त्यानं नेहमी काय असावं, शांतचित्त असावं. काही प्रश्न विचारू द्या, श्रोत्याचं कामच आहे प्रश्न विचारायचं. हा पूर्ण ग्रंथ, दासबोध ग्रंथ, श्री सद्गुरू चरित्र, नुसते प्रश्नच विचारलेत ना हो, नामधारकांनी विचारलेत ना अखंड, तरी सद्गुरू परंपरा रागवली का हो, नाही रागवत. सद्गुरू रागवत नाही.
अहो श्रोते काही प्रश्न विचारतात, त्या विचारलेल्या प्रश्नाला काही ताळमेळ नसतो. काय विचारलं हो एकानं? अहो सद्गुरू, मला एक सांगा की समर्थ रामदासांच्या पत्नीचं परत काय झालं असेल हो? लग्नातून समर्थ रामदास पळून गेल्यानंतर त्यांचं काय झालं असेल हो? समर्थ म्हटले की अरे या गोष्टीचा विचार तू नको करू. तुझी दिली ना बायका पोरं ती उत्तमाची सांभाळ. तुझी कुठं जातात ते बघ. मुलगा जागेवर आहे का, बायको जागेवर आहे का ते बघ. तू दुसऱ्या काय करू नको म्हटले. की बाबा आपल्याला तो अधिकार नाही दिलेला हो. काही श्रोते काही प्रश्न विचारतात. एक जण तर काय म्हणाला हो की समर्था ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, चांगदेवांनी काय केलं हो, नाही ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली तशी भिंत तुम्ही चालवा. समर्थ म्हटले ठीक आहे. ज्ञानेश्वरांनी कधी भिंत चालवली? ज्यावेळेस चांगदेव काय घेऊन आले हो, वाघावरती बसून नागाचा चाबूक करून घेऊन आले, त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंत चालवली. मी पण निर्जीव भिंत चालवतो, परंतु समोरून तू ये ना रे, वाघ आणि काय घेऊन ये, नागाचा चाबूक घेऊन ये. मी पण काय येतो, बसून येतो. बघा म्हणजे काही प्रश्न विचारतात श्रोते. असा प्रश्न विचारतात की काय हो, बाकीचेही श्रोते काय होतात हो, विचलित होतात हो. समर्थ म्हटले त्यांचाही परमार्थावरचा विश्वास उडून जाईल जर सद्गुरूंनी योग्य उत्तर नाही दिलं तर. म्हणून समर्थ म्हटले चिंचिन नाही करायची हो. एखाद्याने प्रश्न विचारला तर रागवायचं नाही, त्यांच्यावर चिडचिड करायची नाही. समर्थ म्हटले कारण असं केलं तर काय होईल हो, परमार्थातील त्यांची आवड काय होईल हो, निघून जाईल, कमी होईल. कोण कोण राजी राखिले, कोण कोण मनी भंगिले, छनछना परीक्षिले पाहिजे लोक. काय सांगितलं हो, कोण कोण राजी राखिले. समर्थांनी काय सांगितलं हो, सगळ्यांचं मन राखता आलं पाहिजे हो, कोणालाही नाराज करायचं नाही. कारण का हो, कथा आणि निरूपण आपण कंटाळतो कधी. समर्थ म्हटले ज्या वेळेस श्रवण सुरू होतं लगेच आळस भरतो, परमार्थात लगेच आळस भरतो. समर्थ म्हटले कोणी म्हणून सांगितलं ना, कोण कोण राजी राखिले, कोण कोण मनी भंगिले, क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक. अहो आपलं हे कंटाळवाणं नसावं. श्रोत्यांना कसं केलं पाहिजे हो, मनपूर्वक ऐकलं पाहिजे. म्हणून सांगतात त्याचा अंदाज कुणी घेतला पाहिजे हो, कोण कंटाळले का, कोणाला आळस आलाय का, एखादा बोध सांगायचा की जेणेकरून त्याला काय येणार नाही हो, कंटाळा येणार नाही, आळस येणार नाही. हे तपासायचं काम कोणाचं आहे हो, वक्त्याचं. समर्थ म्हणतात वक्त्याचं काम आहे हो. म्हणून समर्थ म्हटले की कोण कोण राजी राखिले, कोण कोण मनी भंगिले, क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक. शिष्य विकल्प रान घेतो, गुरु मागे मागे धावतो, विचार पहावो जाता तो विकल्पची अवघा. काय सांगितलं हो, शिष्य विकल्पे रान घेतो. समर्थांनी काय सांगितलं, शिष्य काय करतो, कुशंका काढून रान घेतो. म्हणजे काय हो, काहीतरी शंका काढायची परमार्थ. एखाद्याला काय असते, सवयच असते हो, काय ना काय काढणारच. कोण म्हणणार की हे करू नका, परमार्थाचं काय सांगू नका. अरे समर्थ म्हटले अख्खा यूट्यूब म्हणजे तुम्ही जे मोबाईल बघताय ते सगळं चाललं आहे ना हो. समर्थ म्हटले मग तुम्हाला परमार्थाचं जर ऐकायला मिळत असेल तर मधभाग्य समजा ना. अखंड स्वारीनं प्रयत्न केला हो, टी व्हीवरती 2.5 तास निरूपण घ्या म्हणून स्वारी सांगायची त्यावेळेस, परंतु त्यांनी ऐकलं नाही हो. त्यावेळेस त्यांच्याकडे तेवढा वेळ नव्हता. सॉरी काय म्हटले, मी अर्ध काय करणार नाही, निरूपण देणार नाही, मी काय करेन पूर्ण 2.5 तास आम्हाला द्या सह्याद्रीवरती. परंतु त्यांच्याही कार्यक्रमात ते बसलं नाही. म्हणून समर्थ म्हटले समर्थांचा विरोध नाही हो परमार्थाला. परमार्थ कसा का होईना, परमार्थ श्रवण झाला पाहिजे हो, विवरण झाला पाहिजे. हे विवरण चाललं आहे. समर्थ म्हटले परमार्थाचं विवरण करण्याला कुणाची अडचण नाही. अहो असं ना तसं आपण नाही जरी हे श्रवण केलं तर दुसरं ऐकतच बसतोय ना. समर्थ म्हटले अखंड ऐकतच बसतोय. असं झालंय का की नाही, मोबाईलमध्ये मी चांगलं सोडून काहीही बघत नाही, काही बघतंय, हसतंय, दाताड काढतंय. समर्थ म्हटले कशाला पण हसतंय, काय बनवतात रील हो, काय असतंय त्यात ते आपण पाहिलंय ना, पाहतोय आपण रोज. काय मुलं पाहतात हो, त्या असं मुलांना खेळ आवडायला लागलेत की त्याला मुडकच नाही. कसलं पण ते बावले असतात ना,
मोठी मोठी पोरं 15-16 वर्षाची पोरंसुद्धा त्या खेळण्यामध्ये, ते गेम खेळण्यात काय होतात व गुंग होतात समर्थ म्हटले. म्हणजे कोणाला काय आवडेल सांगता येतं आहे का? मग परमार्थ आवडणं एवढं सोपं आहे का समर्थ म्हटले अशा कलियुगामध्ये? कशी आवड लागायची हो परमार्थाची? म्हणून समर्थ म्हटले त्या मुलांना परमार्थाची आवड लावता आली पाहिजे. आणि शिष्याने जरी एखाद्याविषयी शंका घेतली तरी काय करायचं नाही हो, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. शिष्य विकल्पे रान घेतो, गुरु मागे मागे धावतो, विचार पाहो जाता तो विकल्पचे अवघा. समर्थ म्हटले शिष्य कुशंका घ्यायचा आणि गुरु त्याला समजावण्याकरता त्याच्या मागं मागं धावत बसायचा. मग दोघेही काय हो विकल्पाच्या जाळ्यात अडकलेत असं समजायचं. समर्थ म्हटले बघा काय काय ठिकाणी असतं ना हो, की शिष्य बघा आपण टी व्हीवरती बघतो ना, गुरु शिष्यांचा संवाद बघतो ना, की काय काय जे गुरु आहेत त्यांना प्रश्न असं काय विचारतायत, गुरुला भ्रमात पडते. तू माणसं खूप पुढचे आहेत. समर्थ म्हटले असं काय प्रश्न विचारणार की गुरु गरबडला पाहिजे, शिष्य त्याच्या मागच पळला, शिष्याच्या मागच गुरु पळला पाहिजे, असं काय काय शिष्य चॅप्टर आहे. समर्थ म्हटले म्हणजे तो गुरु पण तेवढ्या ताकदीचा नसतो म्हणून तर त्याला मागं पळावं लागतंय ना शिष्याच्या. सद्गुरू कुणाच्या मागं पळत नाहीत, सद्गुरू योग्य तेच उत्तर देतात. तो सगळ्यात महत्त्वाची सद्गुरूने आपल्याला काय शिकवले व नम्रता शिकवली. तोंडावर साखर डोक्यावर बर्फ ही सद्गुरू परंपरा आहे. सद्गुरूला कशाचा अट्ठास नाही, हव्यास नाही, काय नाही. समर्थ म्हटले अखंड सद्गुरू आपल्यासाठीच करतायत ना, आपल्यासाठीच करतायत ना. म्हणून सॉरी बोलली की काय हो सोसवे ना कोण काय सांगितलं समर्थांनी, शिष्य विकल्पे रान घेतो, गुरु मागे मागे धावतो, विचार पाहो जाता तो विकल्पचे अवघा. आशाबद्ध क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण, ते महंतीची भनभन बंद नाही. आशाबद्ध क्रियाहीन. समर्थ म्हटले महंत जर म्हणजे कोण जो सांगणारा आहे, म्हणजे जो आता समाजात एखादी मोठी व्यक्ती आहे तो मस्त सांगतोय सगळं. आपण ऐकलंय ना, कीर्तनकार आहे, कीर्तन काय सांगतो की वांगे खाऊ नयेत, कुठल्या तरी महिन्यात बघा ते वांगे खात नाहीत. आणि घरी येऊन बायको म्हणते की काय हो तुम्ही तर सांगितले कीर्तनात वांगी खायची नाही, मी तर वांग्याचीच भाजी केली. मग त्यावेळेस तो कीर्तन काय म्हणाला, काय नाही ती पुराणातली वांगे पुराणात, मला अनुभव वांग्याची भाजी. म्हणजे समर्थ काय म्हटले की काही लोक असे असतात की समाजामध्ये काय करतात, गुरु असतात ना, सगळं मोठमोठं काय काय सांगत असतात पण स्वतः आचरण शून्य हो. समर्थ म्हटले ऐकतोय ना आपण की शिष्यांबरोबरच अश्लील वर्तन करणारे सुद्धा गुरु निघालेत ना, किती प्रकरण घडलेत. समर्थ म्हटले की मी गुरु आहे असे म्हणणारे सुद्धा काय गेलेत हो, गजाड गेलेत ना. मग असा महंत जर असला तर काय हो समाजातील त्याची पत निघून जाते हो. असं जर कर्म केलं तुम्ही तर आध्यात्मिकाविषयी लोकांची काय होईल हो. लोक तेव्हापासून काय करत नाहीत व विश्वास ठेवत नाहीत. चांगली माणसांचं सुद्धा काय झालं हो, नुकसान झालं ना, असल्या नालायक गुरूंमुळे झालं ना हो. समर्थ म्हटले स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवतात आणि नको ती कर्म करतात हो आश्रमात. समर्थ म्हटले अशा महामूर्ख नालायक गुरूंमुळे काय झालं हो, की ज्या जी सद्गुरू खरे आहेत त्यांच्या शिष्यांना काय करावं लागतं हो, त्रास सहन करावं लागतं हो. लोक काय घेतात हो, संशय घेतात ना हो. समर्थ म्हटले म्हणजे हा समाजात तूट निर्माण कुणी केली हो, ह्या नालायक गुरुपदाने हो. म्हणजे जे स्वतः आम्ही गुरु आहेत असं काय करतात हो, सगळीकडं गाजावाजा करतात ना, नको ते कर्म करत बसतात. समर्थ म्हटले लाज वाटली पाहिजे हो. कारण का हो ते समर्थ म्हटले अनाचारी जर असेल गुरु, सांगितले ना इथं की काय हो आशाबद्ध क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण, ते महंतीची भनभन बंद नाही. म्हणजे जर त्याच्याकडं काहीच नसेल, चातुर्याचे लक्षण नसेल किंवा तो जर अनाचारी असेल तर काय हो त्या गुरुविषयीची माणसाचे जे विश्वास आहे तो कमीच होणार आहे ना हो. चांगल्या गुरूंविषयी सुद्धा माणसं शंका घ्यायला कमी करत नाहीत. कुणामुळं? समर्थ म्हटले ह्यांना हे जे अनाचारी गुरु आहेत समाजात मी खूप श्रेष्ठ आहे असं आव आणतात आणि स्वतः कुकर्म करत राहतात. या लोकांमुळे चांगल्या सुद्धा शिष्यांना गुरूंना काय करावं लागतं, त्रास सहन करावा लागतो. गुरु चांगला आहे का वाईट आहे हे समाजच ठरवतो ना हो. कारण का हो
त्यांची परंपरा अखंड 3-4 पिढ्या जर उत्तमाचं आचरण करत असतील, समाजाला उत्तमाचं आचरण करायला शिकवत असतील, तर ती खरोखर सद्गुरू परंपरा आहे. समाजात असलेली घाण काढण्याचं कार्य जर ते करत असतील तर खूप मोठं कार्य करता येतो. म्हणून समर्थ म्हटले, आडक्याचे 3 गुरु केले तरी टाकावे तो. काय उपयोग नाही अशा गुरूंचा. जे गुरु स्वतः अनाचारी आहेत, दुसऱ्याला अनाचार शिकवतील, अशा गुरु उपयोगाचे नाहीत. गुरु कसा पाहिजे हो? सद्गुरूंनी सांगितले ना गुरु कसा असावा, सांगितले पाठीमागं. बघा समर्थ म्हटले, श्रवण करा, कारण सद्गुरू परंपरेशिवाय आपल्याला पर्याय नाही. ह्या जन्मातून जर सुटायचं असेल तर सद्गुरूंचं चरण फार महत्त्वाचं आहे समर्थ म्हटले. कारण का हो, असेच देव जरी आपल्याला भेटत असेल, नामदेव महाराजांना रोज देव भेटत होता. नामदेव महाराजांच्या हातून रोज जेवण करायचा, हे माहीत आहे ना आपल्याला, की पांडुरंग नैवेद्य खात असे. कुणाकडून? नामदेवांकडून. मग नामदेवांना काय आलता हो? आंतरिक खूप गर्व आलता की देव माझ्याकडून जेवतो, खातो, माझ्याबरोबर नाचतो, गातो, मी देवाबरोबर बोलतोय. अहो केवढी मोठी गोष्ट आहे ही, देवाबरोबर बोलायचं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. मग नामदेवांना काय आलता हो? अहंकार आला होता. आता अहंकार घालवायचा कसा? संत मंडळींना सांगून ठेवलेलं कोणी विठ्ठलांनी, की काय कर. कुणाला सांगून ठेवलं होतं? मुक्ताईला सांगितलेलं, गोरोबा काकांना मडकी चेक करायला लावा, एक मडकं कच्चं आहे. आध्यात्मिक भाषा द्वैत कळलं पाहिजे समर्थ म्हटले. त्या 7 वर्षाच्या मुक्ताईला तात्काळ क्लिक झालं की मडकं कुठलं कच्चं आहे. कारण तिनं काय केलं तर सहवासात असणाऱ्या सगळ्या लोकांचा अनुभव घेतलेला. त्यावेळेस उद्धटपणे बोलणारे आणि अहंकारात बोलणारे नामदेव महाराज त्यांच्या लक्षात आलेले. मग एक दिवस असे संत मंडळी ज्यावेळेस पंढरपूरला चालले होते, रस्त्यात सर्वांनी गोरा कुंभार काकांच्या घरी काय केलं हो? मुक्काम केला. आणि त्यावेळेस सगळेजण संध्याकाळी बसलेले असताना मुक्ताई काय म्हणाली हो? गोरोबा काका, ही सगळी मडकी चेक करा हो, कुठलं मडकं कच्चं आहे ते. मग गोरोबा काकांनी काय केलं हो? त्यांचं ते हात्यार घेतलं आणि त्या हात्याराने काय करायला लागले हो? प्रत्येकाच्या डोक्यावरती थोडं हे करून चेक करायला लागले हो. कुणीही काही बोललं नाही. परंतु ज्यावेळेस नामदेव महाराजांकडे आले गोरोबा काका, त्यावेळेस नामदेव महाराज काय म्हणाले हो? नामदेव महाराजांच्या डोक्यात ते मारलं. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणाले, तुम्हाला काय कळतं का नाही? मी कोण आहे? मी माझ्याबरोबर विठ्ठल रोज बोलतात आणि तुम्ही माझ्या डोक्यात मारताय. त्यावेळेस मुक्ताई काय म्हणाली हो? मडकं कच्चं आहे. काय आहे? मडकं कच्चं आहे. नामदेव महाराजांना एवढा राग आला, समर्थ म्हटले, की एवढा राग आला की चिंचिन करत कुठं गेले हो? पांडुरंगाकडे गेले आणि पांडुरंगाला म्हणाले की ते गोरोबा काका माझ्या डोक्यात मारून चेक करतायत. आणि ते मुक्ताई एवढीशी काय म्हणते मला, की हे मडकं कच्चं आहे. त्यावेळेस विठ्ठल हसले आणि काय म्हणाले? पांडुरंग हसला हो आणि काय म्हणाला हो, की नामदेव, एक लक्षात ठेव की मी तुझ्याशी रोज बोलतोय, परंतु मी कोण आहे हे तुला ओळखण्यासाठी तुला सद्गुरू पाहिजेत. त्यावेळेस नामदेव महाराजांच्या डोक्यात प्रकाश पडला हो, की देवच असं आपल्याला सांगतोय म्हटल्यानंतर आपल्याला सद्गुरू करणं गरजेचं आहे. म्हणून कुठं गेले हो? देवानं सांगितलं, देवाला विचारलं त्यांनी की बाबा कुठं मिळतील मला सद्गुरू? त्यावेळेस सांगितलं की जा त्या डोंगरावरती काय आहे, सद्गुरू तुला भेटतील. मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सद्गुरू भेटतील. नामदेव महाराज गेले. तिथं काय शंकरांचं मंदिर होतं आणि शंकराच्या मंदिरामध्ये तो वृद्ध माणूस काय हो, पिंडीवरती दोन्ही पायांची घडी घालून काय केला होता हो? झोपला होता. हे पाहून नामदेव महाराजांना भयंकर राग आला की काय हो, हा माणूस काही येडा झालाय का? म्हातारा कशानं झालाय? वयानं झालाय का कशानं झालाय? असे म्हणायला लागले. खुशाल म्हणले देवाच्या पिंडीवरती पाय ठेवून बसलाय. त्यांनी काय केलं हो? तो पाय बाजूला सारला. जसा पाय बाजूला सारला तिथं एक पिंड निर्माण झाली. असं सगळं गोलाकार तो पाय पसरवत राहिले आणि गोलाकार सगळ्या पिंडीच निर्माण झाल्या हो. त्यावेळेस त्यांनी त्या चरण धरले हो त्या वृद्ध माणसाचे, की काय हो तुम्ही खरं श्रेष्ठ आहात, कोण आहात ते सांगा. त्यावेळेस ते काय म्हणाले, मी विसोबा खेचर आहे आणि काय केलं आहे, मला तुमचं सद्गुरू व्हायला सांगितलं आहे विठ्ठलांनी. त्यावेळेस नामदेव महाराजांनी त्यांचे चरण पकडले हो. म्हणजे आपल्याला जर वाटत असेल की काय नाही, मला सद्गुरूंची गरज नाही,
मला सद्गुरूंची आवश्यकता नाही. समर्थ म्हटले चुकूनही असा विचार करू नका. सद्गुरू हीच एक दोर आहे आपल्याकडं, की जी परमार्थातली हीच एक दोर आहे. समर्थ म्हटले सद्गुरू जी आपल्यातलं आणि देवातलं अंतर कमी करते. एकदम देवाच्याच हातात आहे हो आपल्याला हे करायचं. म्हणून समर्थ म्हटले की अशा बद्धक्रियाहीन नाही, चातुर्याचे लक्षण ते महंतीची भनभन बंद नाही. ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती, ते संगतीचे लोक पावती सुख कैचे. काय सांगितलं हो? ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती. समर्थ म्हटले असे काय हो? हळूहळू काय होतात हो? समर्थांना इथं काय सांगायचं, काय लोक असं असतात की काय हो, देवाच्या संगतीत येऊन हळूहळू काय करतात हो? स्वतःची प्रगती करतात. आणि काय 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 होतं हो? कष्टी होतात हो. देवाच्या संगतीत येऊन काय होतात? कष्टी होतात. म्हणजे आता का होतात ते त्यांनाच माहीत. समर्थ म्हटले म्हणून समर्थ म्हटले जे काय आपल्याला करायचं आहे ना, ते लोकांसाठी अनुकूल करता आलं पाहिजे, प्रतिकूल करायचं नाही हो. जेणेकरून लोकांना त्रास होईल असं कुठलंही कर्म करायचं नाही हो. समर्थ म्हटले आपल्यामुळं लोकांना फायदाच झाला पाहिजे असं आपल्याला कर्म करायचं आहे हो. जिकडे तिकडे कीर्ती माझे सगट लोकास हव्यास उपजे लोकराजी राखी राखून की जे सगळं काही. काय सांगितलं हो? जिकडे तिकडे कीर्ती माझे. जिकडे तिकडं काय होते हो? कीर्ती माजली ना सगळीकडे. समर्थ म्हटले कुणाची? ज्यांच्याकडं काय नाही त्याला कीर्ती मिळवावी लागते. समर्थ म्हटले काय हो? गाजावाजा करावा लागतो ना, मी गुरु आहे, मी गुरु आहे, मी गुरु आहे, मला गुरु माना, मला गुरु माना. सगळीकडं काय हो? सगळं प्रचार करत असतात. समर्थ म्हटले जो खरं सद्गुरू आहेत त्यांना प्रचार करायची गरज नाही. कारण कसं आहे हो? समर्थ म्हटले कधीही लक्षात ठेवा, समाजामध्ये काय करायचं आहे, एखादं कीर्ती मिळवायची तर आपण स्वतः काय व्हायला लागलो? उच्च पातळीवर काय करायचं आहे? वावरत राहून सर्व लोकांचं काय करायचं आहे? आपण सूक्ष्म निरीक्षण काय करायचं आहे? करत जायचं आहे. आणि कुणापाशीही काही मागत बसू नये. काय मागत बसायचं नाही. समर्थ म्हटले काय हो? जिकडे तिकडे कीर्ती माझे सकट लोक्या सहाव्यास उपजे लोकराजे राखून की जे सकळ काही परलोकी वास करावा समदा उगाच पाहावा मागण्याचा तगदा न लावा काही एक. कोणाकडून काय मागायचं नाही हो. समर्थ म्हटले कोणाकडून काही मागायचं नाही. उच्च राहायचं हो. समर्थ म्हटले कारण का हो? आपल्याला श्रेष्ठ व्हायचं ना हो परमार्थामध्ये. समर्थ म्हटले कधी कोणाची अपेक्षा करायची नाही, कोणाला काय मागत बसायचं नाही. समर्थ म्हटले देणारा आपले सद्गुरू आहेत. द्यायलाच आलेत हो, अखंड द्यायला आलेत. आपणच कमी पडतोय अहो. परमार्थातले देतायच, परमार्थच देण्यासाठी सद्गुरू आलेत. परंतु आपलं संसारात मन अडकू नये, प्रपंचामध्ये आपण अडकून राहू नये म्हणून प्रपंचात संसारात पण खूप काही देतात हो. जे आपल्या पात्रत कार्डावर नाही ते सुद्धा आपल्या कार्डावर आणून देतात हो. म्हणले समर्थ म्हटले अरे हा प्रपंचात जर उत्तमाचा असेल, ह्याच्या मागे कुठली कटकट नसेल तर हा परमार्थ उत्तमाचा करणार आहे. लक्षात ठेवा. सगळी साधनं उपलब्ध करून दिलेत हो, सगळं आणून दिलंय, परंतु आपणच कुठंतरी कमी पडतोय हो. त्याच्याकडं आपण एवढ्या आवडीने ओढीने जात नाही. समर्थ म्हटले आपल्याला जाता आलं पाहिजे हो. त्याच्याशिवाय आपल्याला कोण नाही ह्या विश्वामध्ये. समर्थ म्हटले समाजात एखादं चांगलं कार्य करत असतो माणूस. बघा एखादा नेतासुद्धा चांगलं कार्य करत असेल तरी त्याच्याकडं काय करतात हो? आडकाठी टाकणारे भरपूर असतात. समर्थ म्हटले चांगलं कार्य करणारी माणसं काही जणांना आवडत नाहीत हो. काही जणांना आवडत नाही. समर्थ म्हटले कारण का हो? रावणासारखी परंपरा असते हो. रावणासारखी परंपरा असते. समर्थ म्हटले स्वतःला फक्त काय पाहिजे? सगळं पाहिजे, दुसऱ्याला काय नाही पाहिजे. जे काय असावं ते माझ्यासाठी असावं. समर्थ म्हटले अरे हे सुख ऐश्वर मी सर्वांसाठी आणलेलं आहे. माझ्या प्रत्येक दासासाठी हे सगळं ऐश्वर आहे. म्हणून काय मी काय हे करणार नाही, सगळ्यांना देणार हो. सद्गुरू देतात हो सगळ्यांना. सद्गुरू कधी भेदाभेद करत नाहीत. भेद कोण करतो हो? समाजातली माणसं भेद करतात. समर्थ म्हटले ना जी उच्च बघा, जे श्रीमंत आहेत, मोठमोठ्या पदावर आहेत, त्यांना काय वाटतं त्यांच्यामध्ये काय असते हो? वरचढ असते श्रीमंत होण्याची. आणि मग कुणी कुणाला दाबतच असतं हो. सारखं कमी लेखत असतात. कोणाची ती कुणी साधू नाही. समर्थ म्हटले परंतु जो चांगलं कार्य करतोय
त्याला काय करता आलं पाहिजे, सपोर्ट करता आला पाहिजे हो. चांगलं कार्य माणसाला दिसतच नाही हो. एखादी चूक झालेली लगे दिसते, परंतु त्यानं जीवनात किती कार्य केलं समाजासाठी ते काही दिसत नाही समर्थ म्हटले. कारण ते दिसलं पाहिजे हो. समाजातलं काय काय चाललंय ते दिसलं पाहिजे समर्थ म्हटले. कारण त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही हो. जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक, रात्रंदिवस विवेकी लोक सांभाळीत जाती. जिकडे जग तिकडे जगन्नायक. समर्थांनी काय सांगितलं, जिकडं जग ज्या ज्या दिशेनं चाललं असेल त्याच्या पाठीमागे ईश्वराची काय असते हो, प्रेरणा असते. ही गोष्ट काय झाली पाहिजे, आपल्याला उमजली पाहिजे. जे विवेकी लोक असतात ती काय करतात हो, रात्रंदिवस विवेकी लोक सांभाळीत जाते. देवाला जसं आचरण आवडतं तसं विवेकी लोक आचरण करत असतात हो. कारण विवेकी लोक देवाचं राज्य राखणे, देवाचं महत्त्व जाणणारे फक्त विवेकी लोक आहेत. कारण त्यांनाच कळतं सद्गुरूंचं महत्त्व. समर्थ म्हटले इतरांना काय कळणार आहे हो. ते काय आहे, नुसतं एकच विचार हो, अविचार असतो काय जणांकडं. रात्रंदिवस अविचार, काहीतरी वाईट करायचं. जीवन मरत जरी असला ना, समर्थ म्हटले मरायला जरी टेकला तरी त्याची इच्छा काय असते हो, कोणाचं तरी वाईट करायचं. समर्थ म्हटले असली वृत्ती चांगली नाही. समर्थ म्हटले काय होणार आहे, तुझं नुकसान तू करणार आहे. आणि विवेकी लोकांना काय असतं हो, रात्रंदिवस एकच विचार की दुसऱ्याचं चांगलं व्हावं. माणसं काय करतात समर्थ म्हटले, एवढी हापापलेत पैशासाठी, एवढी हापापलेत की आपण काय कर्म करतो हे माणसाच्या लक्षातच येत नाही हो. की एखाद्याचं चांगलं चाललंय हे बघवतच नाही. समर्थ म्हटले एखाद्याचं चांगलं चाललेलं बघवतच नाही. मग समर्थ म्हटले अशा लोकांना करायचं काय हो. म्हणून समर्थ म्हटले की काय हो, जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक, रात्रंदिवस विवेकी लोक सांभाळीत जाती. जो लोक दृष्टीच पडिला तो नष्ट ऐसा कळला, अवघेच नष्ट एकला भला कशावरून. काय सांगितलं हो, जो लोक दृष्टीस पडिला म्हणजे काय सांगितलंय हो, जो लोक दृष्टीस पडिला म्हणजे जर महंतला असं वाटत असेल की प्रत्येक भेटणारा मनुष्य हा काय कामाचा नाही, तर असं जो लोकदृष्टीच पडेला तो नष्ट ऐसा कळला, अवघेच नष्ट ऐकला भला कशावरून. जर आपल्याला एखाद्याला वाटलं की कुठला मनुष्य काय कामाचाच नाही, म्हणजे प्रत्येक मनुष्य काय कामाचा नाही, तर हे असं वाटणं सुद्धा काय आहे हो, चूक आहे हो. कारण सर्वच जर निरुपयोगी ठरतील तर हा एकटाच तेवढा शहाणा म्हणायला. म्हणजे समर्थ म्हटले काय काय लोकांना असं वाटतं की मी जे एकटा शहाणा आहे, सगळी माणसं इडे येते, सगळी माणसं निरुपयोगी येते. मग समर्थ म्हटले त्याला जर असं वाटत असेल की येणारा प्रत्येक मनुष्य निरुपयोगी आहे, मग हाच एवढा शहाणा आहे, हे कशावरून समर्थ म्हटले. असं होऊ शकत नाही ना की प्रत्येक मनुष्य हाच एकटा शहाणा आणि बाकी सगळे काय हो मूर्ख, असं होऊ शकत नाही समर्थ म्हटले. म्हणून समर्थ म्हटले जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक, रात्रंदिवस विवेकी लोक सांभाळीत जाती. जो लोक दृष्टीस पडिला तो नष्ट ऐसा कळला, अवघेच नष्ट एकला भला कशावरुनी. ओस मुलकी काय पहावे, लोका वेगळे कुठे राहावे, तरे खोटी सांडेत जावे काही एक. काय सांगितलं, ओस मुलकी काय पाहावे, लोका वेगळे कुठे राहावे, तरे खोटी सांडते घ्यावे काही एक. म्हणजे समर्थ काय सांगतात की जर गाव ओस असं पडेल, म्हणजे ओस मुलकी काय पाहावे, एखादं गाव बघा ओस पडलेलं असतं, तिथं काय पाहणार आहे हो, काहीच पाहू शकत नाही ना. आपण बघितलं ती मोहनजोदडो, ते काय हो हडप्पा संस्कृती, तिथं काय हो आता सगळे औषध नुसतं काय आहे हो, तिथं एकही मनुष्य नाही. मग हा तिथं जाऊन करणार काय हो. आणि लोकांशिवाय आपण राहू शकत नाही हो. जर समाजासाठी कार्य करायचं आहे तर समाजातच जावं लागेल ना. समर्थ म्हटले का अशा पडक्या झडक्या वाड्यातनी जाऊन समाजकार्य होणार आहे का, जिथं मनुष्याची वस्ती नाही, कोण नाही, माणूस नाही एक पण, म्हणजे ओस पडलेलं गाव आहे तिथं हे एकटा जाऊन करणार काय. आणि लोकांशी जर आपण वेगळं राहून जर वागू लागलो तर जगणार कसं. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे की बाबा समाजात राहायचं आहे. आता एखादं म्हणतं का नाही नको या समाजात, आपल्याला एकटं जाऊन कुठंतरी राहावं डोंगराच्या कडेला. समर्थ म्हटले नाही चालणार, एकटा तू राहू शकत नाही. कारण का हो,
प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला समाजाची गरज आहे हो. प्रत्येक गोष्टीसाठी समाजाची गरज आहे. म्हणून समर्थ म्हटले समाज सोडून आपण राहू शकत नाही. म्हणून समाजाशी मिळतं जुळतं घेऊन राहता आलं पाहिजे, शिकता आलं पाहिजे हो. समाजाशी मिळतं जुळतं घेऊन राहणे शिकता आलं पाहिजे आणि तेही विवेकानं राहायचं आहे हो समाजात. समाज काय हे आहे का समर्थ म्हटले आपल्यासारखं आहे का समर्थ म्हटले? नाही हो, समाज खूप वेगळा आहे. चांगल्याला चांगलं कधी म्हणत नाही, वाईटाला वाईट म्हणत नाही आणि चांगल्याला वाईट करण्यासाठी धडपड असते समाजाची आणि वाईटाला चांगलं करण्याची. परंतु एखादा जर मनुष्य उत्तमाच्याच कार्यात असेल तर समाजही त्याला उत्तमच समजतो. लक्षात ठेवा. म्हणजे समाजात राहणं गरजेचं आहे हो. समर्थ म्हटले तस्मात लौकिकी वर्तता नये, त्यास महंती कामा नये, परत्र साधनाचा उपाय श्रवण करून असावे. काय सांगितलं हो? तस्मात लौकिकी वर्तता नये म्हणजे काय सांगितलंय की ज्याला काय हो, म्हणजे स्वतःला जर पटीचे पोहता येत नसेल तर उगीच लोकांना पोहायला शिकवणं उपयोगाचं आहे का? समर्थ म्हटले स्वतःलाच पोहायला येत नाही आणि दुसऱ्याला पोहायला शिकवायचं, जमल का समर्थ म्हटले? असं जमणार नाही हो. म्हणून समर्थ म्हटले जर एखाद्याला म्हणजे ज्याला परमार्थाची आवडच नाही आणि अशाला गुरु केलं आपण तर आपल्या परमार्थ घडणार आहे का? समर्थ म्हटले अर्धवट परमार्थाचं ज्ञान, अर्धवट आवड, धड त्याला परमार्थाचं पूर्ण ज्ञानही नाही, अशाला आपण जर गुरु करून घेतलं तर समर्थ म्हटले आपल्याला काय ज्ञान मिळणार आहे? शून्य. काय मिळणार आहे? शून्य मिळणार आहे समर्थ म्हटले. म्हणून समर्थ म्हटले आपणास बरे पोहता नये, लोक बुडवा वयाचे कोण कार्य, गोडी आवडी वाया जाई विकल्पाची अवघा. समर्थ म्हटले आपल्याला पोहता येत नाही आणि एखादा बुडतोय त्याला वाचवायला गेलं तर आपण बी बुडणार आहे समर्थ म्हटले. कारण का हो, आपल्यालाच पोहता येत नाही ना. मग बुडत असलं तरी आपण काय करणार आहे? काहीच करू शकत नाही. म्हणून समर्थ म्हटले अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी झाकोन असावे, प्रगट होऊन नसावे हे बरे नव्हे. समर्थ म्हटले म्हणून अभ्यासाने प्रगट व्हायचं आहे हो. अभ्यास करता आलं पाहिजे हो. समर्थ काय म्हणतात काय करता म्हणून अभ्यासानं आधी काय व्हायचं समर्थ म्हटले परिपूर्ण व्हायचं आहे आणि मग आपल्याला काय व्हायचं आहे हो, प्रगट व्हायचं हो ज्ञानी म्हणून. नाही त्यापेक्षा काय समर्थ म्हटले कोणी ज्ञानी नाही म्हटलं तरी चालतंय हो. गुरु बनायला जायचं नाही समर्थ म्हटले की महंत बनायला जायचं नाही. आधी आपल्याकडं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे हो. मोठं बनायला जायचं नाही समर्थ म्हटले, कारण मोठं बनायचं सोपं नाही हो. त्यासाठी काय पाहिजे? आपल्याकडं ज्ञान पाहिजे, अंतर्ज्ञान पाहिजे. मग समर्थ म्हटले की अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी झाकोन असावे, प्रगट होऊन नसावे हे बरे नव्हे. समर्थ म्हटले अभ्यास असला तर शिकवायला गेलं तर बरं आहे ना. अभ्यासच नसेल आणि गेला शिकवायला प्रोफेसर, शिकवता येईल का? समर्थ म्हटले नाही शिकवता येईल. ज्या विषयाला शिकवणार आहे त्या विषयाचं प्रगट ज्ञान त्या शिक्षकाकडं असलं पाहिजे हो. आणि त्याचा विषय मराठी आणि त्याला शिकवायला लावलं इंग्लिश, जमेल का? समर्थ म्हटले नाही जमणार हो. म्हणून समर्थ म्हटले त्या विषयाचं पूर्ण ज्ञान असेल तरच तो काय करू शकतो? वर्गामध्ये जाऊन शिकवू शकतो. कोणाचंही काम नाही. नाहीतर अर्धवट ज्ञानानं मी काय आहे, मी महंत आहे असं म्हणून उपयोगाचं नाही हो. म्हणून समर्थ म्हटले अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकोन असावे, प्रगट होऊन नसावे हे बरे नव्हे. मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटोपतो, अरबी फिरवणार तो कैसा असावा. काय सांगितलं हो? मंद हळूहळू चालतो. मंद काय समर्थ म्हटले हळूहळू काय करतो? चालवतो आणि चालतो. मंद काय करतो? हळूहळू चालतो. चपळ काय करतो? पटपट पटपट चालतो. आणि अरबी फिरवणार तो कैसा असावा. मग ज्याला सगळं समुद्राची ही करायची, काय पृथ्वीची फेरी घालायची, तो कसा असावा? ज्याचा त्यानं विचार करता आला पाहिजे हो. म्हणून समर्थ म्हटले अरबी एखाद्याला आता अरबी घोड्यावरती काय होय स्वार होऊन काय व्हायचंय हो, सवारी करायची समर्थ म्हटले तर त्याला तो चपळच माणूस पाहिजे ना, त्याच्यावरती सवारी करणारच पाहिजे हो. दुसरं कोणी असून उपयोगाचं नाही. हे धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, भोळ्या भावार्थे संभ्रमे कैसे गडे. काय सांगितले हो? हे धकाधकीची कामे ही काय हो? समर्थ म्हटले जर जबाबदारी उचलली तर काय करता आली पाहिजे हो? ती घेता आली पाहिजे हो. नाहीतर काय हो, नुसतं भ्रमात ठेवून माणसाला उपयोगाचं नाही हो. एखादी कशाचं बी
जबाबदारी घेतली, शेतीची घेऊ द्या, तुमचे उद्योगधंद्याची घेऊ द्या, तर ते उत्तमरित्या करताच आलं पाहिजे हो समर्थ म्हटले. कारण का हो, जबाबदारी उचलली तर काय करता आली पाहिजे समर्थ म्हटले, ती निभावता आलीच पाहिजे हो. शेतीची जबाबदारी घेतली तर उत्तमाची शेती करता आली पाहिजे हो. एखादा उद्योगधंदा उभारला तर तो उत्तमाचा उद्योगधंदा करता आला पाहिजे हो. नाही तर समर्थ म्हटले उपयोग नाही हो. म्हणून समर्थ म्हटले, हे धकाधकीची कामे तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, भोळ्या भावर ते संभ्रमे कैसे घडे. शेत केले परी वाहेना, जवार केले परी फिरेना, जन मिळवले परी धरेना अंतर्यामी. शेत केले परी वाहेना, समर्थ म्हटले शेत केलंय म्हणजे शेत पेरले आणि त्याला बघायलाच गेलं नाही तर चालेल का. आणि माणसं मिळाली म्हणजे माणसं एकत्र केलेत, परंतु ह्याला बोलताच येईना, उपयोगाचं आहे का समर्थ म्हटले, नाही ना उपयोगाचं. जरी चढती वाढती आवडी उठे, तरी परमार्थ प्रगटे, घसघस करिता विटे सगट लोको. काय सांगितलंय हो, जरी चढती वाढती आवडी उठे म्हणजे जरी काय सांगितलंय हो, गाव म्हणजे बघा मन वळवता आली पाहिजेत हो. जर का लोकांची आवड परमार्थाविषयी दिवसेंदिवस वाढत गेली तर तेही काय होतं, तो वाढत चालली तर सद्गुरूंचं महत्त्व कळतं. परमार्थाची आवड वाढली तर सद्गुरूंचं महत्त्व कळणार आहे ना. परमार्थाची आवड हळूहळू जर कमी होत असेल तर समर्थ म्हटले चुकीचं आहे ना. परमार्थाची आवड राहिली पाहिजे हो. जशी जशी परमार्थाची आवड वाढेल तसं परमार्थ काय होणार आहे, वाढणार आहे. आणि जे सद्गुरूंचं महत्त्व आहे ते वाढणार आहे हो लोकांमध्ये. आणि एखाद्या गोष्टीची जर जास्तच आपण त्याच्यावर जबरदस्ती केली तर लोक काय करतात हो, घसघस करिता विटे सगट लोक कंटाळतात. समर्थ म्हटले काय करतात, कंटाळतात. परमार्थाचं सुद्धा काय करतात हो, कंटाळा करतात ना. समर्थाने स्पष्ट सांगितले की लोकांना जास्तच घसघस आपण केली, खूपच बंधन नियम कडक केले, नियमात अडकवलं तर लोक काय होणार आहे, तो कंटाळणार आहे तो. कारण हा आताचं युगच असं आहे की लोकांना एकतर वेळ नाही आणि वेळ नाही ना. आपण जर परमार्थात बंधन त्यांना लावत असू तर त्यांना ते नकोसं वाटतं हो, घसघस वाटते हो. समर्थ म्हटले कुठलंच काय करू नका हो, ज्याला परमार्थ करता म्हणजे परमार्थात रूल अँड रेग्युलेशन्स करू नका हो. कारण कसं आहे हो, त्याच्यामुळं लोकांना काय होतं हो, अडचणीत पडल्यासारखं होतं आणि लोक काय होतात हो, परमार्थापासून दूर जायला लागतात. मग परमार्थापासून दूर जाऊ नयेत म्हणून त्यासाठी उपाययोजना करता आली पाहिजे हो. त्यांना कंटाळा येऊ नये, त्यांच्या मनानं वागता यावं असं काहीतरी असावं ना हो. समर्थ म्हटले कारण का हो, स्वातंत्र्य फार महत्त्वाचं आहे. लोकांना पारतंत्र्य आवडत नाही. कुठल्याही बंधनात राहायला लोकांना काय होत नाही हो, आवडत नाही. म्हणून परमार्थात बंधन नसावं. परमार्थात काय असावे समर्थ म्हटले, मोकळीक असावी हो. कुठलेही कडक नियम नसावेत. समर्थ म्हटले नियम असावेत हो, जे आवश्यक आहेत ते असावेत हो. कारण काय हो, लोकांना काय नाही हो, वेळेचं बंधन आहेच हो लोकांना. कारण का हो, प्रत्येकजण आता हे दगदगीचं युग आहे हो. प्रत्येकजण काय होतं हो, ह्या दगदगत्या युगात परमार्थ करणं लोकांना अवघड होत चाललंय हो. समर्थ म्हटले म्हणून परमार्थात शिथिलता आणता आली पाहिजे हो. परमार्थात काय पाहिजे, शिथिलता आणली पाहिजे, जेणेकरून सर्वांना सुलभरित्या परमार्थ करता यावा हो. काही अडचणी असू शकतात, त्या अडचणी दूर करून परमार्थ कसा असावा समर्थ म्हटले, मोकळीक असावी हो परमार्थात. त्याच्यावरती कुठलंही बंधन नसावं तर परमार्थाची आवड आपोआप निर्माण होणार आहे हो. अन्यथा परमार्थापासून लोक काय चाललेत हो, दूर होत चाललेत. समर्थ म्हटले असे दूर होता कामा नये. आपले लोकांस मानेना, लोकांचे आपणास मानेना, अवघा विकल्पची मना समाधान कैचे. आपण लोकांचं मानायचं नाही आणि आपणही काय लोकांचेही आपल्याला आवडत नाही. बघा काय जण असे असतात ना, स्वतःलाही म्हणजे आपण जे सांगतो ते लोकांना पटत नाही आणि लोक जी सांगतात ते आपल्याला पटत नाही, तर दोघांच्याही मनात काय होणार आहे हो, शंका कुशंका तशाच राहणार आहेत ना. त्यातून कुणाच्याच मनाला काय होणार नाही, समाधान प्राप्त होणार नाही. नासक दीक्षा शिंतरू लोक, तेथे कैचा असेल विवेक, जेथे बळावला अविवेक तेथे राहणे खोटे. समर्थ काय म्हटले हो, नासक
दीक्षा शिंतरू लोक म्हणजे काय हो, भोंदू जे असतात त्यांनी दिलेली दीक्षा आणि लबाड व ठक शिष्य असा प्रकार जिथं असेल तिथं विवेक असणार आहे का हो. समर्थ म्हटले तिथं गुरु बी भोंदू शिष्य बी भोंदू अशा ठिकाणी समर्थ म्हटले विवेक असेल का, परमार्थ असेल का, विषय विकारांचं बोलणं असेल का, समर्थ म्हटले परमेश्वराचं महत्त्व असेल का, तिथं नसणार आहे हो. मग जेव्हा जिथे अशा प्रकारची अविवेकी व्यवस्था असेल तिथं जायचं नाही. सद्गुरू म्हटले जिथं अविवेकी आहे, जिथं भोंदूपणा आहे, जिथं शिष्य आणि गुरु दोन्ही भोंदू आहेत अशा ठिकाणी विवेकी माणसानं जायचं नाही. लक्षात ठेवा. हो कापाकापी करून देव पावत नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ह्या देवाला हे कापीन, त्या देवाला काय लागत नाही. देवाला दोन्ही हात एक करा, तुटेल 84चा फेरा. लक्षात ठेवा. देवाला काही ज्यानं निर्माण केलंय त्याला तो मग समर्थ म्हटले ज्यानं हे विश्व निर्माण केलंय त्याला कुठलंही काय लागत नाही. तो जीव कधीच कोणाचा मागणार नाही हो. ज्यानं निर्माण केलंय हे विश्व, ज्यानं निर्माण केलंय त्याला तो कुठलाही जीव मागणार नाही. लक्षात ठेवा. माणसानं स्वतःला खाण्यासाठी ह्या परंपरा काढल्यात. लक्षात ठेवा. हे चुकीचं आहे हो. म्हणून समर्थ म्हटले आपल्याला तिथून दूर राहता आलं पाहिजे. बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघाची व्यर्थ गेला. आपणास ठाकेना गलबला कोणे करावा. बहुत दिवस श्रम केला. समर्थ म्हटले खूप दिवस कष्ट केलं आणि शेवटी सगळं व्यर्थ गेलं की ते कष्टाला जर फळ आलं नाही तर काय होणार आहे हो. अवस्था काय होणार आहे. सगळं व्यर्थ होणार आहे. समर्थ म्हटले जर लोक आवरता येत नसतील तर आपण व्याप करायला जायचंच नाही हो. व्याप वाढवायला जायचंच नाही. बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघाची व्यर्थ गेला. आपणास ठाकेना गलबला कोणे करावा. संगीत चालिला तरी तो व्याप, नाही तरी अवघाची संताप. क्षणक्षणा विक्षेप किती म्हणून सांगावा. संगीत चालिला तरी तो व्याप. समर्थ काय म्हणतात की जर कार्य सुरळीतपणाने व शिस्तबद्ध चालले तर तो काय म्हणायचा, व्याप म्हणायचा. आणि तसं नसेल तर फक्त संताप. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला ते शक्य नाही. समर्थ म्हटले संगीत चाललेला तरी तो व्याप, नाही तरी अवघाचं संताप. क्षणक्षणा विक्षेप किती म्हणून, नाहीतर समर्थ म्हटले विक्षेप किती म्हणून सांगायचा हो. काय काय घडतं समाजामध्ये. म्हणजे कितीही व्याप करत असला तरच काय होतो, श्रमाला हे मिळालं म्हणायचं. आपल्या श्रमाला काहीतरी मिळालं म्हणजे मोबदला मिळाला. हे कसं समजायचं. समर्थ म्हटले ज्या वेळेस एखादं कार्य सुरळीत चालत असेल त्यावेळेस म्हणायचं आपल्या कष्टाला यश आलंय हो. आणि कार्य सुरळीतच चालत नसेल तर समर्थ म्हटले असं व्याप वाढवून उपयोग तर काय होणार आहे हो. नाही होणार. म्हणून समर्थ म्हटले विवेकानं वागायचं हो. जिथं तिथं संसारात विवेकानं वागायचं. संसारात, परमार्थात, प्रपंचात सगळीकडे विवेकानं वापरता आला पाहिजे हो. समर्थ म्हटले विचारपूर्वक प्रत्येक गोष्ट करायची हो. अविवेकानं कुठलीही गोष्ट करायची नाही. अविवेकानं कुठली गोष्ट करायला जायची नाही हो. म्हणून समर्थ म्हटले संगीत चालिला तरी तो व्याप, नाही तरी अवघाची संताप. क्षणक्षणा विक्षेप किती म्हणून सांगावा. मूर्खपणे भरंगळती, न्यातेपणे कळहो करती. होते दोहीकडे फजिती लोकांमध्ये. मूर्खपणे भरंगळती. समर्थांनी काय सांगितलं हो. मूर्खपणे भरंगळती. बघा मूर्ख लोकांच्या नादीला कोणी इकडं तिकडं भटकतात. आणि नेते काय करतात हो, ज्ञानी लोकांच्यात राहून समूह करतात आणि उत्तमाचं कार्य करतात हो. मग समर्थ म्हटले जर तुम्ही मूर्ख लोकांमध्ये मिसळले तर काय सगळा गोंधळच होणार आहे हो. समर्थ म्हटले कारण का हो, समाजात फजितीच होणार आहे हो. मूर्ख लोक एकत्र आले तर काय होणार आहे, फजितीच होणार आहे ना. समर्थ म्हटले सांगणार कोण शहाणं नाहीच ना, सगळे मूर्खच. मग तिथं काय होणार आहे हो, फजिती होणार आहे. म्हणून समर्थ म्हटले बघा आपण समाजात बघितलंय की काय हो, लोकांकडं इतकं अज्ञान आहे, एवढी अंधश्रद्धा आहे की म्हणजे गळ्यात माळ असून सुद्धा, म्हणजे लक्षात घ्या ज्या घरात माळकरी घराणं आहे म्हणजे विठ्ठलाची भक्ती करतात
अशी लोकंसुद्धा काय करतात हो, ते कापाकापीचे प्रोग्राम ठेवतात. बोकड काप, काय काप, म्हणजे ह्या देवाला हे कर, त्या देवाला ते कर. मग समर्थ म्हटले परमार्थाचा ताळमेळ आहे का हो? एका बाजूला तुम्ही काय करताय, एकादशी करताय, एका बाजूला तुम्ही वैष्णव आहे असं म्हणताय, बरोबर आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या घरातलं अज्ञानच निघत नाही. म्हणजे दुसऱ्याला करायला देते तो कोंबडा काप, बोकड काप. समर्थ म्हटले असा कुठला देव आहे की म्हणजे असं कुठलं आपलं माणसात तरी आहे का हो की स्वतःच्याच मुलाचा काय घेईल, जीव घेईल असं कोण आहे का? जीव मागेल असं कोण आहे का अजून? समर्थ म्हटले नाही ना. मग ज्यानं विश्व निर्माण केलंय तो कशाला काय मागतोय हो? तो नाही मागणार हो. कोंबडी हे आपल्यासाठी चाललंय. समर्थ म्हटले आपल्याला लागतं म्हणून आपण करतो ना हो. आपल्याला लागत असतंय समर्थ म्हटले म्हणून आपण मागत असतोय. मग समर्थ म्हटले देवाला काय लागत नाही. देव काय मागतो आपल्याला? देव म्हणतो दोन्ही हात एक करा, तुटेल 84चा फेरा, फक्त नामस्मरण करा, उत्तमाचं ग्रंथ वाचन करा, विवेकाचं आचरण करा, सद्गुरूंना ओळखा, आणि सद्गुरू केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. म्हणजे विवेकी लोकांची संगती धरल्याशिवाय आपण विवेकी होणार नाही. आपल्याला पूर्ण जाणीवेतून कळलं पाहिजे हो. समर्थ म्हटले गोडा नैवेद्यच देवापर्यंत पोचतो. कधी विचार केलाय का की कधीही आपण बघा जत्रा केत्रा करतो ना, समर्थ म्हटले जत्रा म्हणजे लक्षात येते यात्रा म्हणजे काय असते हो? सात्विक आलं. यात्रा म्हणजे काय आलं? जिथं कापाकापी तामस काय नसते. जत्रा म्हणजे काय हो? जिथं कापाकापी असते त्याला काय म्हणतात? जत्रा. मग समर्थ म्हटले अशा जत्रेमध्ये गेलो आपण तर असे रक्ताचे पाट वाहत असतात हो. आणि तो आलेला नैवेद्य म्हणजे बोकड कापून जो नैवेद्य तयार करतात तो नैवेद्य कुणाला असतो? तो बाहेर मांडलेल्या दैत्यांना नैवेद्य असतो. आणि आतमध्ये देवाला कशाचा नैवेद्य असतो? पुरणपोळीचा. मग समर्थ म्हटले दैत्य कोण? ज्याचा त्यानं विचार करावा. खातंय कोण? ते मटण कापून खातंय कोण? मनुष्य खातोय. म्हणजे दैत्य कोण झाले हो? मनुष्य झाले. म्हणजे स्वतःच्या खाण्यापिण्यासाठी तो काय करत असतो? देवाच्या नावाखाली प्रोग्राम ठेवत असतो ना. समर्थ म्हटले त्याच्याऐवजी 56 भोग करा ना. काय करा? व्हेजमध्ये 56 भोग करा आणि देवाला नैवेद्य दाखवा आणि स्वतःही ते 56 भोग खा. पण ह्याला काय आवडतं? वशाट म्हणजे काय हो? आठ लक्षात ठेवा. वशाट आवडतं, लय वशाट आवडतं. समर्थ म्हटले अरे वशाट खायचंय ना तुला, खा ना, परंतु देवाच्या नावाखाली कापून खाऊ नका हो. देवाला कापायचंय सारखं देवाला कापायचंय. समर्थ म्हटले काय म्हणतंय ते तर लक्षात येतंय का? देवाला कापायचं खरोखर देवापुढं देव कापतोय ना. त्याच्याही अंतरीचा अंतरात्मा आहेच ना हो. मग समर्थ म्हटले अशा कर्माचा उपयोगच काय आहे हो? आणि त्यांना काय वाटते हो? त्यात धन्यता वाटते. आणि एखाद्यानं अशा परंपरेला विरोध केला तर काय म्हणतात हो घरातले? अरे हे देवाला मानणाऱ्यातलं नाही आहे, हे देवाला मानत नाही. म्हणजे तुम्ही जर कापाकापीला जर त्यांना परमिशन दिली, त्यांच्या काय होकारात होकार मिळवला तर तुम्ही सर्वश्रेष्ठ, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जरा जरी विरोध केला तर काय म्हणतात हो? हे नास्तिक आहे, हे देवाला मानत नाही. अहो नामस्मरण ही खरी भक्ती आहे. लक्षात ठेवा. नामस्मरण भक्ती एवढी कुठलीही श्रेष्ठ भक्ती नाही हो. काय नाही करता आलं तर नामस्मरण तर मुखामध्ये करू शकतो ना. देवाचं नाव घ्यायला काय लागतंय? समर्थ म्हटले काय नाही लागत. अहो हे जीवन पाण्याचा बुडबुड आहे हो. केव्हा निघून जाईल वैसा कळणार नाही. समर्थ म्हटले म्हणून आपण आहे तोपर्यंत विवेकानं वागता आलं पाहिजे. शहाण्या लोकात जाऊन बसायचंय हो. मूर्ख लोकांच्यात आपल्याला जायचं नाही. म्हणून समर्थ म्हटले ना मूर्खपणे भरंगळती. मूर्खाच्या नादी मूर्ख लागला की आणखीनच तो मूर्ख होणार ना. चांगल्याच्या नादी लागला मूर्ख तर तो चांगला होणार आहे हो. म्हणून समर्थ म्हटले मूर्खाच्या नादी लागून आपल्याला मूर्ख बनायचं नाही, शहाण्याच्या नादी लागून शहाणं बनायचं आहे. समर्थ म्हटले म्हणून समर्थ म्हटले अज्ञान काढता आलं पाहिजे हो. आपल्याला पूर्णपणे अज्ञान काढता आलं पाहिजे. कारभार आटोपेना करवेना आणि उगेही राहेना, या कारणे सकळ जना काय म्हणावे. कारभार आटोपेना करवेना. समर्थ म्हटले की काय ही धड
कारभार म्हणजे काय समर्थ म्हटले, संसार सुटतही नाही आणि करू बी वाटत नाही. करायचं काय असल्या लोकांचं समर्थ म्हटले म्हणजे संसार करूही वाटत नाही आणि सोडूही वाटत नाही, अशी अवस्था होते. आणि गप्पी बसत नाही समर्थ म्हटले, काय ना काय उद्योग करत राहते. मग अशा लोकांना काय म्हणायचं, काहीच म्हणू शकत नाही ना समर्थ म्हटले. गप्पी बसत नाही आणि कार्यही करत नाही, म्हणजे काम करायचं चांगलं तर करत पण नाही आणि गप बस म्हणलं तर बसतही नाही. मग समर्थ म्हटले उगाचच काय करायचं नाही, श्रम वाया घालवायचं नाही हो. चांगलं कार्य करायचं असेल तर चांगलं कार्य करायचं, नाहीतर न केलेलं बरं. म्हणून सांगितलं ना, कारभार आटोपेना करवेना आणि उगेही राहेना, या कारणे सकळ जना काय म्हणावे. अशा लोकांना काय म्हणायचं समर्थ म्हटले, काहीच म्हणू शकत नाही हो. नासक उपाधीस सोडावे, वय सार्थकी घालावे, परिभ्रमणे कंठावे कोठेतरी. समर्थ म्हटले नासक उपाधीस सोडावे. अहो उपाधी नासकी हो समर्थ म्हटले, नाशिवंत आहे. माणूस उपाधीसाठी काय करतो, आयुष्य घालवतो, एखाद्याचा जीव घेतो उपाधीसाठी. समर्थ म्हटले उपाधी ही काय आहे हो, नश्वर आहे. तिला काय करावं, सोडावं आणि आपलं आयुष्य सार्थकी घालवायचं हो. सार्थकी घालवायचं आहे, कारण आपलं आयुष्य हे काय आहे हो, क्षणभंगूर आहे. समर्थ म्हटले हे आयुष्य आपल्याला काय करायचंय, सार्थकी घालवायचंय. कारण नाशाकडे घेऊन जाणारी नाव लौकिकाची उपाधी सोडून द्यायला पाहिजे आणि वय आपल्याला काय करायचंय हो, सार्थकी लावायचंय. आणि देशात कुठेही निष्पृह होऊन फिरत राहावे हो. देशात काय करायचं समर्थ म्हटले, फिरत राहायचंय. परिभ्रमण करीना, दुसऱ्याचे काहीच सोसीना, तरी मग उदंड यातना विकल्पाची. बघा समर्थ म्हणले पण ज्याला फिरणंच आवडत नाही आणि लोकांचं वागणंही सोसवत नाही, त्याला कायम काय हो, विकल्पाच्या यातनाच भोगावे लागतात ना. म्हणजे त्याला फिरूही वाटत नाही आणि लोकात राहूही वाटत नाही. समर्थ म्हटले परिभ्रमण करावे. अहो देश कसा आहे पाहायचंय हो, पाहता आलं पाहिजे हो. का आपलं तेवढ्यापुरतं समाजात राहायचं. समर्थ म्हटले कोण कसं आहे, काय कसं आहे, याचा अभ्यास करता आला पाहिजे हो. परिभ्रमण कंठावे कुठेतरी, परिभ्रमण करीना, दुसऱ्याचे काहीच सोसीना, तरी मग उदंड यातना विकल्पाची. समर्थ म्हटले धड ह्याला फिरणंही होत नाही आणि लोकात राहणंही होत नाही, मग ह्याला यातना कठीण आहे तो. याला काय करावं लागतंय हो, भोगावंच लागतंय. म्हणून समर्थ म्हटले परिभ्रमण करता आलं पाहिजे. आपल्या देशामध्ये आपल्याला फिरता आलं पाहिजे. परदेशात जाण्यासाठी भरपूर पैसा लागतो समर्थ म्हटले, पण भारतामध्ये फिरण्यासाठी कमीच लागतोय ना समर्थ म्हटले. म्हणून फिरता आलं पाहिजे. पण ज्याला फिरणं आवडत नाही मग त्याचा उपयोगच काय हो समर्थ म्हटले ना. अभ्यास करता आला पाहिजे हो. समाजात आपल्यापेक्षा वेगळी लोक कशी राहतात तिथं विवेक काय, विवेकानं जायचंय हो, ज्ञान मिळवायचंय. समर्थ काय म्हटले, ज्ञान मिळवायचंय. परिभ्रमण करीना, दुसऱ्याचे काहीच सोसीना, तरी मग उदंड यातना विकल्पाचे. आता हे आपणाची पासी, बरे विचारावे आपणासी, अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी. आता हे आपणाची पासी. समर्थ म्हटले हे सगळं आपल्यापाशी आहे हो. गोष्टींचं मूळ आपणाच पाशी असते आणि यावर तुम्ही स्वतःशीच विचार करून काय करा, पहा आणि जसे तुम्हाला हिताचे वाटेल तसे काय समर्थ म्हटले वागा. म्हणजे समर्थ म्हटले सगळ्या गोष्टीचं मूळ आपल्याजवळच आहे हो. आपण आपल्याला स्वतःला काय करायचं आहे हो, विचारायचं आहे आणि स्वतःशीच विचार काय करून पाहायचं आहे आणि जे आपल्या हिताचं आहे तसं आचरण आपल्याला करता आलं पाहिजे हो. आपलं हित कशात आहे हे आपण पाहता आलं पाहिजे. म्हणजे सद्गुरू आपल्याला सांगतायत की आपलं हित कशात आहे हे विवेकानं ओळखता आलं पाहिजे हो. तिकडं फिरा, काही करा, परंतु समर्थ म्हटले प्रपंच परमार्थ आणि संसार उत्तमाचा करा. आपल्या हित ज्यात आहे आपलं हित पाहता आलं पाहिजे हो. आपलं हित जर आपण नाही पाहिलं तर खूप मोठी हानी होईल हो आपली. म्हणून समर्थ काय म्हणतात, आपलं हित आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, पाहता आलं पाहिजे हो. आपलं हित कशात आहे तसं आपल्याला आचरण करता आलं पाहिजे हो. कारण हित जर आपल्याला पाहता नाही आलं तर आपण आपलं भलं करू शकत नाही. म्हणून आपलं हित आपल्याला पाहता आलं पाहिजे आणि आपलं हित बघूनच आपल्याला तसं राहता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे. आता हे आपणाची पाशी, बरे विचारावे आपणासी, अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी. जसं योग्य असेल म्हणजे आपलं हित ज्यात असेल असं आचरण आपल्याला करायचं आहे.
सद्गुरूंना आवडेल असं आचरण आपल्याला करायचं आहे. हेच आपल्या हिताचं आहे, लक्षात ठेवा. आपलं हित कशात आहे व सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणे यामध्ये आपलं हित आहे आणि आपल्याला तसंच आचरण करायचं आहे. आता हे आपणाची पाशी बरे विचारावे आपणासी, अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे यत्नेनिरूपणाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.